लेपा बघा किती मस्त मोठी साईज आहे. आज आमच्या वाडीमध्ये इकडे मच्छीवाला आलेला. आजच आला. त्याच्या अगोदर नाही आला ना. आज बरोबर मी आलो तेव्हा मच्छी घेऊन आला. आणि हे बघा मस्त. हे काय करणार, फ्राय करणार की असे शिजवणार आहेस? मस्त त्याला मांस वगैरे आहे. मस्त मोठी साईज आहे लेपाची. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आमच्या गावातून पिरंदवणे गावातून घेवडेवाडीतून स्वागत आहे तुमचं. गावी आलो आहे आणि आज मस्तपैकी आमच्या दुपारच्या जेवणामध्ये नॉनव्हेज आहे. म्हणजे मच्छी पण आहे आणि चिकन पण आहे. मच्छी मस्तपैकी आहे ना, म्हणजे आज आता एवढे दिवस मी होतो ना तर मच्छीवाला आलेला नाही, पण सकाळी आज मच्छीवाला आलेला आणि 100 रुपयाची लेपं दिलेत त्याने. 4 लेपं आहेत, असली मोठी मोठी लेपं आहेत. तर इकडे मागे साफ करते इकडे पिऊ. तर त्याचं आज मस्तपैकी त्याचा मसाला बनवणार की नाहीतर मग असे फ्राय वगैरे बघूया काय कसं काय ते. परत चिकन पण आहे अजून. कुठं वाड्यात आहेत? हां चिकू दाखवते आम्हाला. गुरं आमचे बैल आहेत ना ते दाखवते. हा एक मारतो आणि तो नाही मारत. तो नाही मारत, हा मारतो. बसलेत दोघं पण. आणि बटले आणि मोरे. माझ्या तर तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल ना, कारण मी जेव्हा पण व्हिडिओ एडिटिंगला घेतो ना, कोंबड्यांचा आरवण्याचा आवाज खूप असतो. भरपूर आहेत आमच्याकडे कोंबडी. आणि ही कोंबडी जी आहेत ना ती गावठी कोंबडी आहेत. आणि ही जात आता जवळजवळ अशी लुप्त होत आली. पण आहे आमच्या इकडे बऱ्याच जणांच्याकडे कोंबडी आहेत, ती पाळतात अजून. आणि त्या कोंबडीचा जो गावठी कोंबडी हे, आणि कसं नॅचरली इकडे सर्व काय भेटतं ते खात असतात आणि त्याची चव इतकी छान असते. असे दिवसभर फिरत असतात आणि संध्याकाळी घरी येतात. असे इकडचे हे कोंबडे हे थोडे महाग मिळतात, पण चव एक नंबर लागते त्याची. चिकू काय करेल नाही काय नाही. बॉल असलं तर टाकला असता. आणि इकडे पावसानं पण वातावरण केलं नाही. हे बघा ढग पण आलेत. ती मारला काय चौका मारलास? लांब मारला एकदम. काय बोलतो? पूर्ण मजा केलीस रे गावाला. इकडे लेपा कटिंग होत आहेत. हे बघा कसली मस्त मोठी साईज होती. इसके पीछे का काला लुक हे काढायला लागतं ना, काळ्यावालं काढावं लागतं ते. मुझे काला लुक नहीं साफ करणं मेन अवघड काम आहे बाबा. पटकन निघते. हे बघ लेपा मस्त सोलून पण घेतले आणि त्याला मसाला पण लावलाय प्रॉपर एकदम. सोलायला भरपूर टाईम गेला आणि कातडी त्याची निघत नव्हती. दोन्ही साईडनी काढलेली कातडी. हे बघा मस्तपैकी. आणि जाड आहेत जरा लेपा. मस्त. एवढी सगळी 100 रुपयाची मच्छी. 4च तर होती. हां पण मोठी मोठी होती. हीच मुंबईला किती महाग मिळाली असती. आणि इकडे चिकन आहे. चिकनला प्रॉपर सर्व मसाले लावून घेतले. अद्रक लसूण पेस्ट, अजून घरचा मसाला, चिकन मसाला वगैरे सर्व लावलेला आहे. आता ह्याला मस्तपैकी फोडणी देणार. आणि दुपारच्या जेवणामध्ये चिकन आणि इकडे मच्छी. पावसाला काय झालं काय माहिती नाही, फक्त वातावरण केला नाही, पण यायचं काही नाव नाही घेत आहे. आणि इकडे घराच्या मागच्या बाजूला इकडे चुलीवरती चिकन आणि मच्छी बनणार आहे आज. यात काय घालते पहिलं? ते मच्छीचं. मच्छी. ओके. मच्छी सुक्का बनवायचं आहे. एकदाच काहीतरी ढवळायला लागतील, कारण मोठी पीस आहेत ना ते. ट्राय करून मस्त लागली असते. नको राहू दे आता. हे अशीच पण चांगले लागतात खायला. वाफेवरती होतील ते आता अशी. मस्त खायला एक नंबर लागेल. कोकम टाकायला त्यामध्ये.
इथे अननस पण लागला होता, हे बघा मस्तपैकी झाला आहे, पण इकडून आहे थोडं तुटलं आहे, पण ह्याला काढावं लागेल. पिकला आहे काय माहिती नाही, आता बघायला लागेल. नंतर मग ह्याचे वरचे ह्या ढिऱ्या आहेत ना रुजायला टाकायचे, मग अजून झाडं वाढणार त्याची. हे बघा इथे एवढं आहे. आणि इथे घराच्या खालच्या बाजूला पण इथे अननस आहे, तो मस्त मोठा झाला आहे. आता ह्याला काढतो मी, पिकला आहे आता. हे वरचं आहे ना रुजायला टाकू म्हणजे होईल. हां पूर्ण तोडू काय त्याला? गोल गोल फिरवतात ना. मला पाणी किती आहे पावसाचं त्यामध्ये. झाला आहे तयार. आता ते साईडचं आहेत ना रुजायला टाकू, म्हणजे परत झाडं होतील त्याची. बघा अननस किती मोठा झाला, तयार झाला आहे. एक साईडनी तरी बघा कलर चेंज झाला आहे. बघूया कापून तरी. कापू इथून असा. काय अरे इथं होतं तर पिकलं आहे. बरोबर कट टू कट केलं एकदम. अजून 2 दिवस ठेवायला पाहिजे होतं, मस्त पिकलं असतं. चिकू खायचा. इकडे आम्ही अननस सोलेपर्यंत यांनी इकडे चिकन पण घातलं, फोडणीला फ्राय दिलं, फोडणीला दिलं, फोडणीला. हे बघा ते झालं. काय आणलंस? ते झालं आतमध्ये ठेवलं. शिजलं ना. तिकडे समोरच्या डोंगरात पाऊस बघा कसला भरला आहे, आणि ढग पण आलेत. अजून वाटतं संध्याकाळपर्यंत तरी पाऊस यायला पाहिजे. हे बघा तिकडे पण या साईडला पाऊस लागतोय, आणि वातावरण पण केला नाही. बघूया येतोय का पाऊस. तर आजच्या दुपारची जेवणाची प्लेट आलेली आहे. इकडे लेप आहे, आणि इकडे चिकन, चपाती आहे, फोडणीचा भात आहे, अजून राईस आहे. असं मस्तपैकी नॉनव्हेज थाळी दुपारची. चिकून बसला जेवायला. चिकू आहे कर काय खातो? कलेजी. मग काय आवडत नाही? कलेजी भात घेतला नाही. इथंच पंखा आहे. पाऊस कधी पडतोय काय माहिती. आता येतोय जातोय त्यामुळे ना गरम व्हायला लागलं जाम. रात्रीची वांदे आहेत मग. आता जात नाही ना. ओके या मस्तपैकी दुपारचं जेवण करूया. भारी वाटतो रे. बरकाय की कापा आहे? हा काय बोलतो? थोडासा पाण्यासारखा वाटतो रे घरा. घरा जरा पाण्यासारखा वाटतो. अरे भारी आहे एकदम. काय बोलतो? एक नंबर कराय. घोडा रे.
मस्त एकदम. तू आटल्या का फेकतो? आटला येतो आता सगळं. मी उद्या चाललो. उद्या चालला? हम्म. ठेवून दे. हा इकडे टाक या साईडला, आले देतील रुजून. कितीतरी येतील बघ आता पावसात. मग ते लावून टाकायचे वरती, कामाला येतील. बारका फणस आहे. फणस फोडला आणि वरटतोय, सगळ्यांना आवाज देतोय. पण मस्त आहे. हे फणस जेव्हा संपता भेटतात ना, मस्त लागतात खायला. आता फणस आहेत पण ते पाऊस पडल्यानंतर काय वेगळेच लागतात. एक नंबर आहे ना. पण जरा मस्त आहे पण. ए बेबी खा ना. ए खा बेबी, खा की नाही. बैलांना इथे एवढे माशा सतवायला लागले आहेत. हे बघा, आता जरा बोललो धुरी करतो जरा टोपामध्ये. हे धुरी केली ना तर कसे माशा सतवणार. संध्याकाळची जरा धुरी करायला हवी, नाही तर पावसाच्या टायमिंगला ना बऱ्याच अशा माशा सतवत राहतात. हे बघा धुरी केली, जरा होईल नंतर धूर होईल जास्त. जरा ठेवून देऊया. आता जरा माशा कुठं जरा कमी होतील. हे बघा नुसत्या एकसारख्या शेपट्या हलवीत असतात, चावतात त्यात जबरदस्त चावतात. हे बघा सतत राहतात आणि मोठ्या मोठ्या माशा आहेत. तर धूर इकडे चाललाय, इकडे ठेवून देतो. बरोबर तिकडे आत चालला. आमचे गावठी बैल आहेत. ते बघा आता इकडे ह्या साईडला बांधलेले आहेत बाहेर, असे ओपनमध्येच असतात, काही टेन्शन नाही. हे बघा मी वाडीची जरा जमीन केली नाही, इथं आधी काय बांधणार नाहीत. इकडे पण इकडे पण जरा काम चालू आहे. या साईडला एक साईड केलेली आहे इकडे. आता बघा धूर केला नाही, एकाची पण शेपटी हलत नाही. माशा सगळ्या पळून जातात अशा. आणि मेन पावसाच्या टायमिंगला अशी धुरी करायची, म्हणजे कसं माशावर सतवत नाहीत बैलांना आणि बैल एकदम निवांत राहतात. नाहीतर आहे ना त्यांना उभं पण राहायला देत नाहीत, एवढ्या माशा सतवतात, चावत राहतात एकसारख्या.